आजच्या मीटिंगमध्ये दोन डिस्टर्बन्स असणार आहेत. त्याची पहिलेच कल्पना देऊन ठेवतो. एक आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्येच रिपेरीचं काम चाललेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा आवाज बॅकग्राऊंडला कदाचित येऊ शकेल तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे थोडंसं थ्रोट इन्फेक्शन मला सुद्धा आहे, तर त्याच्यामुळे बोलताना कदाचित मी मध्येच थांबलेलो असेल. ग्रुपच्या तुम्हाला पोस्ट केल्याप्रमाणे आपली मीटिंग ही ग्रुप डिस्कशनसाठी ठेवलेली आहे. मी एकटाच बोलणार आहे असं नाही आहे. आणि पूर्ण आठवड्याभरामध्ये किंवा या शेवटच्या 15 दिवसांमध्ये जे काही घडलं, तर त्याचा आढावा एका ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून घेऊया. आणि एक जे फिलिंग असतं सेलिंग ऑन द सेम बोट, हे सगळ्यांनाच येऊ दे. त्याची आवश्यकता असते, कारण भरडला जाणारा मी एकटाच नाहीये. हे फिलिंग खूप महत्वाचं असतं. अनेक जण आपल्या बरोबर आहेत आणि त्यांना सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे हे सुद्धा कळणं खूप महत्वाचं असतं. त्याचं महत्व आपल्याला या मीटिंगच्या द्वारे जसं तुम्ही आपले थॉट्स शेअर कराल त्यावेळेला कळेलच. सगळ्यात आधी एक मार्च एंडिंग आलेला आहे आणि दरवेळेला फेब्रुवारी अगदी जानेवारी पासूनच आपण टॅक्स प्लॅनिंग करायचे काही मेसेजेस, काही पोस्ट आणि टीव्ही किंवा न्यूज चॅनलवरती किंवा कमर्शियल न्यूज पेपरवरती आपण अशा पोस्ट बघितलेल्या असतात की टॅक्स प्लॅनिंग करा, टॅक्स हार्वेस्टिंग करा. तर मी खूप खोलात जात नाही, कारण मी काही टॅक्स प्रॅक्टिशनर नाही किंवा सगळ्या अगदी बारकावे मला अजिबात माहिती नाही आहेत. तर त्याच्यामुळे पहिले एक अट आणि एक विनंती की तुम्ही तुमच्या जो कोणी टॅक्स प्रॅक्टिशनर असेल, कर सल्लागार असेल तुमचा, तर त्याचा सल्ला जरूर घ्या. पण एक विचार त्यांना नक्की सांगा. मी एक आठवण सांगतो या बाबतीमध्ये की ठाण्यातलेच मला असं वाटतं खूप वर्षांपूर्वी, कारण मी गेलेलो होतो त्यांच्या ऑफिसला, तर बहुतेक नौपाडा एरियामध्ये राहणारे एक टॅक्स प्रॅक्टिशनर होते. आणि त्यांनी एक खूप मोठा बोर्ड त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लावून ठेवलेला होता की आपला इगो, आपला चपला आणि गुगल किंवा इतर सोशल माध्यमातून आलेलं आपलं ज्ञान हे सगळं बाहेर ठेवा आणि मग ऑफिसमध्ये एंट्री घ्या असं. तर त्याच्यामुळे आपण या मीटिंगमधनं म्हणा किंवा अजून इतर सोर्सेसमधनं काही ज्ञान जरी मिळवलेलं असलं, तरी सुद्धा आपल्या कर सल्लागाराकडे जाताना असं असं कळलंय, तर त्याच्याविषयी तुमची मतं मला समजली तर बरं होईल आणि आपण त्या मार्गाने जायचं का नाही हे पण प्लीज सांगा. अशी रिक्वेस्ट, विनंती केलेली जास्त चांगली राहील असं माझं एक सूचना आहे. तर ही विनंती सांगून मी तुम्हाला फक्त एवढंच सुचवू शकतो की मला जे अनुभव आलेले आहेत, मी एक सबब्रोकर असल्यामुळे माझ्या क्लायंटेल बेसचा जो काही पोर्टफोलिओ बाबतीत कधी कधी डिस्कशन होतं क्लायंट बरोबर, तर त्यावेळेला ते सांगताना सांगतात किंवा आमच्या गप्पांमधनं असं जाणवतं मला की त्यांचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ हा आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये, आणि योगायोग बघा की बरोबर मार्च किंवा एप्रिल हाच पिरियड होता. बरोबर मागच्या वर्षी जर तुम्ही गेलात आणि त्यावेळेला निफ्टी किती होता किंवा किती होता आणि तिथनं पडला होता, हे जर तुम्ही बॅक ट्रॅक केलं, तर तुम्हाला लक्षात येईल की सेम मंदी जी आता बघायला मिळते ती बरोबर याच कालखंडामध्ये मागच्या वेळेला होती. कारण एकच होतं, ट्रम्पचा उपद्रव असं आपण म्हणूया त्याला. पण जवळपास सिमिलर कारणं होती. एकतर टॅरिफ सगळ्या जगामध्ये वाढवलेले होते, आपल्यावरती पण ती बंधनं लादल्या गेल्यामुळे साधारण नोव्हेंबर 2024 पासून आपलं मार्केट पडायला सुरुवात झालेली होती. ते जवळपास फेब्रुवारी मार्च अखेर पर्यंत कंटिन्युअस पडतच होतं. आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, पहलगाम अटॅक झाला, त्याच्यानंतर थोडंसं युद्ध सुरू झालं. ते काही दिवसांनी, काही महिन्यांनी थांबलं आणि त्याच्यानंतर मार्केटनी दिवाळीपर्यंत पण म्हणता येईल, 2025च्या दिवाळीपर्यंत ऑलमोस्ट ऑल टाइम हायच्या जवळपास ते जाऊन पोहोचलेलं होतं. ऑल टाइम हायच्या जवळपास जाऊन पोहोचलेलं 2025च्या जवळपास. आणि आता पुन्हा तुम्ही बघताय की या पूर्ण 4-5 महिन्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाच्याच ते पार्श्वभूमीवरती किंवा ते कारण ठरून मार्केट पुन्हा एकदा पडतंय. तर अशा वेळेला हा जो तुमच्यासमोर ग्राफ लावलेला आहे, हा ग्राफ महिन्याचा ग्राफ आहे. म्हणजे प्रत्येक कॅन्डल जी आहे या ग्राफ मधली, ही एकेका महिन्याची कॅन्डल आहे. आणि मार्केट खाली येतं त्याप्रमाणे वरती पण जातं, हे तुम्ही या कॅन्डल्स च्या ग्राफ प्रमाणे सहज बघू शकता. इमिजिएट ऍट ग्लान्स आपल्याला तसं दिसतं.
तर मी सांगत असं होतो तुम्हाला की हे जे अप्स अँड डाऊन्स असतात, तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपला पोर्टफोलिओ बरेच वेळेला चांगल्या प्रॉफिटमध्ये असतो. सगळा प्रॉफिट बुक केला जात नाही. लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स तर कधी कधी 10-10, 15-15 वर्ष, 5 वर्ष त्यांना गरज लागत नाही किंवा त्यांना आवश्यकता भासत नाही तोपर्यंत प्रॉफिट सुद्धा बुक करत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जे काही आपल्याला पुढे जाऊन गेन्स होणार आहेत, तर त्या गेन्समध्ये तुम्ही प्रॉफिट बुक केला नाही तेवढी वर्ष, तर त्याच्यामुळे तुम्ही आत्ता प्रॉफिट बुक केलाय म्हणून एवढ्या वर्षांचं पण रिबेट आम्ही तुम्हाला देतो. आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन्समध्ये जे तुम्हाला आता सध्या वजावट मिळते 1.25 लाख रुपयांची, तर ती दर वर्षाची आम्ही तुम्हाला इफेक्टिव्ह करून देतो. असं इन्कम टॅक्सवाले कधीच सांगत नाहीत. तर त्याच्यामुळे दर वर्षाला कमीत कमी 1.25 लाख रुपये नफा बुक करणं. लक्षात घ्या, 1.25 लाख रुपयाचे शेअर्स नाही विकायचे आपल्याला. 1.25 लाख रुपये लॉंग टर्म नफा बुक होईल एवढा नफा आपल्याला बुक करायचा आहे. हा नफा आपल्याला वेबसाईट्समधनं किंवा आपण जर प्रॉपर रेकॉर्ड ठेवत असू तर खरेदीची किंमत आणि आजची विक्रीची किंमत याच्यामधनं किंवा इव्हन आपल्या ब्रोकरला जरी कन्सल्ट केलं तरी सुद्धा तो सांगू शकेल की 1.25 लाख रुपये आपल्याला लॉंग टर्म नफा मिळवण्यासाठी कुठले स्टॉक्स किंवा कुठले म्युच्युअल फंड विकायचे. हे लॉंग टर्मचा जो काही लॉस असतो किंवा जो काही प्रॉफिट असतो, तर हा फक्त लॉंग टर्मच्या अगेन्स्टच सेट ऑफ केला जाऊ शकतो. आणि शॉर्ट टर्म मध्ये झालेला जर तुम्हाला प्रॉफिट असेल किंवा तो जर लॉस असेल, तर तो लॉंग टर्म प्रॉफिटच्या अगेन्स्ट सेटल केला जाऊ शकतो. याच्याविषयीची एक पीडीएफ आहे. ही पीडीएफ मी मीटिंग चालू असतानाच तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. कोणाला जर हवी असली तर ते मीटिंग चालू असतानाही बघू शकतात किंवा नंतर तर बघून आपण ग्रुपवरती त्याचं डिस्कशनही करू शकतो. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आमचं डिस्कशन विषयी मी सांगत होतो तुम्हाला, की या डिस्कशन मध्ये असं जाणवतं की नफा बुक केला जातो आणि लॉस मधले शेअर्स हे आपण कॅरी करतो. हे कॅरी केलेले शेअर्स वर्ष 2 वर्षानंतर पुन्हा नफ्यात आल्यानंतर किंवा बऱ्याच वेळेला मुद्दलला आल्यानंतर आपण विकतो. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला लॉस आधी होता आणि आता आपण प्रॉफिट बुक केलेला आहे, तर आता आपण प्रॉफिटमध्ये आलो असं एक मानसिक समाधान असतं. पण टॅक्सेशनच्या दृष्टीने ते उपयोगी नसतं. टॅक्सेशन तुम्हाला त्यावेळेला जर नफा झालेला असेल तर नुकसानीतल्या शेअर्स विषयी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला काही घेणं देणं नसतं. कारण तो नोशनल लॉस असतो. बुक्समध्ये दिसणारा लॉस असतो, बुकिश लॉस असतो आणि तो तुम्ही कॅरी फॉरवर्ड केला जातो. तुम्ही म्हणजे आपण सगळेजण कॅरी फॉरवर्ड करतो. आणि ज्यावेळेला नफा ऍक्च्युअल रिअलाइज होतो तर त्या नफ्यावरती आपल्याला कर भरायला लागतो. आमच्या डिस्कशनचा मुद्दा असा होता की आपला पोर्टफोलिओ बऱ्यापैकी निगेटिव्ह मध्ये आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. आता सध्या 2026 मध्ये आणि 2025 मध्ये पण साधारण याच पिरियडमध्ये आपले पोर्टफोलिओ बरेच चांगले परफॉर्म करत असणारे. काही काही शेअर्स अनेक पटींनी निगेटिव्ह मध्ये निघून गेलेले होते. 10% लॉस, 15% लॉस किंवा थोडा कमी किंवा थोडा जास्त प्रत्येकाच्या स्टॉक सिलेक्शन प्रमाणे आणि एंट्री प्राइस प्रमाणे. तर हे लॉस म्हणजे पोर्टफोलिओ दिसताना थोडं बराचसा निगेटिव्ह मध्ये. आणि आपण टॅक्स भरतोय जो प्रॉफिट बुक केला त्याच्यावरती. तर म्हणून ही टॅक्स हार्वेस्टिंग तुम्ही करा असं मी प्रत्येकाला सांगितलेलं होतं. म्हणजे समजा जर तुम्हाला आता तुम्ही जर ब्रोकरच्या वेबसाईटवरती गेलात किंवा ऍपमध्ये गेलात तर तिकडे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1 एप्रिल 2025 ते आजच्या तारखेपर्यंत काढता येतं. तिथे तुम्हाला प्रॉपर अलोकेशन सुद्धा दिलं जातं. सगळ्या ब्रोकरकडे ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. नसेल तर तुमच्या कस्टमर केअरला फोन करा किंवा ईमेल पाठवा. त्यांच्याकडनं स्टेटमेंट मागवा आजच्या तारखेचं नफा तोटा पत्रक. आणि ते नफा तोटा पत्रक तुम्ही मागवल्यानंतर त्याच्यामध्ये अलोकेशन केलेलं असतं. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लॉस किंवा प्रॉफिट किती, लॉंग टर्म कॅपिटल गेन लॉस किंवा प्रॉफिट किती, स्पेक्युलेशन प्रॉफिट लॉस किती, फ्युचर आणि ऑप्शन्स मधनं होणारा लॉस किंवा प्रॉफिट किती. फ्युचर आणि ऑप्शन्स हे बिझनेस इन्कम धरलं जातं. तर इतर जर तुम्ही काही बिझनेस करत असाल तर त्याच्यामधला जो काही नफा तोटा झालेला असेल तो याच्यासमोर सेट ऑफ केला जाऊ शकतो. कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत, जर तुम्ही समजा एक निफ्टीचं उदाहरण घेतलं आणि एक निफ्टी विकला तर ते 18 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तर तुम्हाला असं वाटेल की आपल्याला टॅक्स ऑडिट लागेल का? तर 18 लाखाचे जे काही टर्नओव्हर झाले, रोज तुम्ही जर एक निफ्टी ट्रेड करत असाल तर 18 लाखाचे असे व्हॉल्यूम वाढत गेला तर टॅक्स ऑडिट तुम्हाला लागत नाही जोपर्यंत तुम्ही त्याची लिमिट क्रॉस करत नाही. ही लिमिट क्रॉस करण्याची पद्धत, तुम्हाला जे काही त्या ट्रान्झॅक्शन मधला आउटकम निघाला, तो प्रॉफिट असेल नाही तर लॉस असेल. लॉस जर झालेला असेल तुम्हाला तर त्याची जे मायनस चिन्ह असतं ते बदलायचं, ते प्लस करायचं.
म्हणजे एखाद्या दिवशी तुम्हाला 200 रुपये नुकसान झालं, एखाद्या दिवशी 500 रुपये नफा झाला, पुन्हा 300 रुपये नुकसान झालं, तर 200 रुपये जे मायनस आहे त्याला प्लस करा. अधिक जे 500 रुपये तुम्ही कमावलेले आहेत, नफा झालेला आहे, तो तसाच राहू द्या. त्याच्या पुढे जर 300 रुपये तुमचं नुकसान मायनस फिगर असेल तर त्या मायनसला तुम्ही प्लस करा. हे 200, 500, 300 हे मिळून जी काही फिगर येते दर दिवसाची, तर तो रिअलाइज झालेला प्रॉफिट हा टर्नओव्हर मध्ये धरला जातो. लॉसच्या फिगर सुद्धा प्लस मध्ये म्हणजे प्रॉफिट मध्ये कन्वर्ट करायच्या, त्याचं चिन्ह बदलायचं, मायनसचं प्लस करायचा आणि एकत्रित टर्नओव्हर कॅल्क्युलेट करायचा. आपल्या ग्रुपमध्ये जे आता मीटिंगला आहेत किंवा नंतर हा व्हिडिओ ऐकणार आहेत, तर त्यांचा टर्नओव्हर 99% इतका वरती जात नाही. तर त्याच्यामुळे F&O ट्रान्झॅक्शन किंवा इंट्राडे ट्रान्झॅक्शन मधनं तुम्हाला टॅक्स ऑडिट लागत नाही, हे नक्की मी खात्रीने सांगू शकतो. मेन मुद्दा असा की जो 20,000 रुपये तुम्ही जर समजा शॉर्ट टर्म प्रॉफिट बुक केलेला असेल, उदाहरणार्थ 100 रिलायन्सचे शेअर तुम्ही 1 एप्रिल 2025 नंतर फॉर एक्झाम्पल 1200 रुपयाला खरेदी केलेले असतील आणि ते आता च्या रेट प्रमाणे 1350 रुपयाला विकले, तर तो जो तुम्हाला 100 शेअर गुणिले 150 रुपये, हा जो 15,000 रुपये प्रॉफिट झाला, तर हा प्रॉफिट वरती तुम्हाला 20% सरळ टॅक्स भरायला लागणार आहे. हे जर टॅक्स तुम्हाला भरायचा नसला, म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला वाचवायचे असले, तर असे काही शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नक्की असतील की ते शेअर्स तुम्ही विकले तर तुम्हाला त्याच्यामध्ये नुकसान बुक झालेलं आहे असं दिसेल. लक्षात घ्या, हे शेअर विकल्यानंतर तुम्हाला मध्ये 1 दिवस जाऊ द्यायला लागतो. तर सेम अकाउंट तुम्ही वापरत असाल तर 9.25 ते 3.5 या कालावधीमध्ये तुम्ही जे नुकसानीमध्ये शेअर्स आहेत हे शेअर्स विकले आणि जर ते दुसऱ्या दिवशी पुन्हा खरेदी केले, तर याच्यामध्ये रेट डिफरन्सचा तुम्हाला कुठेतरी भाव फरक आणि ब्रोकरेज प्लस एसटीटी असं नुकसान थोडंसं सहन करायला लागतं. ते जर पॉझिटिव्ह साईडला असेल तर तुम्ही विकता फॉर एक्झाम्पल 100 रुपयाला आणि तुम्हाला कदाचित दुसऱ्या दिवशी तेजी असेल नेमकी त्या शेअरमध्ये, तर 102 रुपयाला ती खरेदी करायला लागतात, कारण ते शेअर तुम्हाला होल्ड करायचे असतात. तुमचं ऍक्च्युअल बाईंग प्राइस येत नाही तोपर्यंत. तर असे होल्ड करताना जर तुम्ही ते कंटिन्यू ठेवणार असाल तर तुम्हाला ब्रोकरेज एसटीटी आणि असा भाव फरक जर खाली आले तर चांगलंच आहे, तुम्हाला तो ऍडव्हान्टेज मिळतो, टॅक्सही वाचला आणि जो 100ला शेअर विकलेला असेल तो 97-98ला पण मिळाला, तर अजून 2 रुपयाने त्याची कॉस्ट कमी झाली. असंही तुम्हाला ते डबल ऍडव्हान्टेज त्याचा होऊ शकतो. सध्याच्या कालावधीमध्ये तर असं घडतंय बरेच वेळेला. पण हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये ही रेट डिफरन्सची रिस्क असू शकते. तर ती रिस्क जर अवॉइड करायची असेल तर तुम्ही जे शेअर विकणार असाल, तर हे शेअर तुम्ही विकल्यानंतर तुमच्या घरातल्या मेंबरचे, तुमच्याकडे जर 2 किंवा 3 अकाउंट असतील वेगवेगळ्या नावांची, म्हणजे एक समजा तुमचं स्वतःचं अकाउंट, एक तुमच्या भावाचं किंवा बहिणीचं अकाउंट, एक तुमच्या वडिलांचं, पत्नीचं किंवा आईचं अकाउंट, असे जर मल्टिपल अकाउंट तुमच्याकडे असतील, तर एका खात्यामध्ये तुम्ही ते लॉस मधले शेअर विका. सेम शेअर जवळपास एक 5-10 म्हणजे एखाद्या मिनिटामध्ये हे ट्रान्झॅक्शन होईपर्यंत 5-10 पैशांचा फरक पडतो. एका अकाउंटमध्ये ते विका आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये लगेच खरेदी करा. तो स्टॉक तुमच्या फॅमिलीमध्येच राहतो आणि फक्त बाईंग कॉस्ट म्हणजे तुम्हाला रेकॉर्ड ठेवताना ते व्यवस्थित फक्त मेंटेन ठेवायला लागतं की हा माझा स्टॉक एवढ्या लॉसमध्ये, म्हणजे ऍक्च्युअल बाईंग प्राइस त्याची हायर साईडला असताना मी 100 रुपयाला, म्हणजे उदाहरणार्थ तो 125 रुपयाला घेतलेला असेल अच्या खात्यामध्ये आणि त्यांनी तो ब च्या खात्यामध्ये खरेदी केला, तर त्या ब च्या खात्यामध्ये खरेदीची किंमत 100 रुपये न लिहिता 125 रुपये लिहायची आणि आपल्याकडे तो लॉस बुक करायचा. तर 125ला घेतलेला स्टॉक तुम्ही जर 100 रुपयाला विकला, तर इथे 2,500 रुपये तुमचा तो शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस बुक होतो. जो आधीचं जे उदाहरण दिलं रिलायन्सचं, तर त्याचा जो 3,000 रुपये नफा होता, या 3,000 रुपयामधनं तो 2,500 रुपये वजा केला जातो, म्हणजे तुमची टॅक्स लायबिलिटी फक्त 500 रुपयावरती येते. म्हणजे टॅक्स तुम्हाला भरणं फक्त 500 रुपयाचा येतो, तो सुद्धा तुम्ही वजा करू शकता. असे लॉस मधले शेअर काढा आणि भरपूर लॉस बुक करून ठेवा. कदाचित किंवा आशा करूया किंवा अगदी खात्री बाळगूया की पुढची येणारी वर्ष ही भरपूर आपल्याला पोर्टफोलिओमध्ये नफा देणारी असतील आणि ती जर नफा देणारी असली आणि तुम्ही त्या त्या वर्षी शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म प्रॉफिट बुक करत गेलात, तर हा जो आता तुम्ही शॉर्ट टर्म लॉस बुक केलेला असेल, कदाचित तुम्हाला आता लॉस नसेलही,
तुमचे सगळे शेअर्स प्रॉफिटमध्ये असले तर हा मोठा लॉस तुम्ही बुक केल्यामुळे आणि लगेच ते दुसऱ्या खात्यामध्ये घेतल्यामुळे, जसं आणि बी समजा नवरा बायको आहे, तर मधले सगळे शेअर लॉसमध्ये होते ते त्यांनी सगळे विकून टाकले आणि जसेच्या तसे सगळे शेअर इमिजिएट त्याच वेळेला त्याच मुवमेंटला च्या खात्यामध्ये लगेच खरेदी केले, बायकोच्या खात्यामध्ये. असंच बायकोच्या खात्यामध्ये पण गेलं. तिच्या खात्यामध्ये पण सगळे शेअर लॉसमध्ये होते आणि तो भरपूर मोठा लॉस होता. फॉर एक्झाम्पल अगदी 2 लाख रुपये लॉस होता. तर हा लॉस किती पण असू दे, नी विकले म्हणजे बायकोनी विकले आणि म्हणजे नवऱ्याच्या खात्यामध्ये लगेच ते खरेदी केले, तर तुमची कॉस्ट बदलते फक्त. च्या खात्यामध्ये जेव्हा त्यांनी खरेदी केले तिथपासून पुढे दिवस काउंट करायला सुरुवात होते इन्कम टॅक्सच्या दृष्टीने आणि तिथे लॉस बुक झालेला दिसतो. हा लॉस तुम्हाला ऑफिशियली 8 वर्षापर्यंत कॅरी फॉरवर्ड करता येतो. म्हणजे समजा तुम्ही आज लॉस बुक केलेला आहे, तुमचं इन्कम टॅक्सचं रिटर्न बरोबर ड्यू डेटच्या आधी तुम्ही भरताय, ड्यू डेटच्या नंतर जर रिटर्न फाईल केलं तुम्ही, तर हा लॉस कॅरी फॉरवर्ड मिळत नाही. तर कॅरी फॉरवर्ड तुम्ही जे करणार आहात लॉस, तर त्याच्यासाठी आपलं इन्कम टॅक्सचं रिटर्न वेळेत फाईल केलं जाणं आवश्यक आहे. तर ते तुम्ही फाईल करू शकलात आणि दरवर्षी तुम्हाला हे ऑफिशियल ट्रान्झॅक्शन मिळतं ब्रोकरचं, त्याच्याबरोबर तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट असतं. हे सगळं ऑफिशियली ऑन रेकॉर्ड झालेला लॉस तुमचं नुकसान आहे. याच्यामध्ये कुठल्याही इन्कम टॅक्स अथॉरिटीकडनं तुम्हाला 99.99% कुठल्याही प्रकारची नोटीस येणार नाही. जर ती नोटीस आलीच तर तुम्ही ते ऑफिशियली दाखवू शकता की हे माझ्या ब्रोकरकडनं मिळालेलं स्टेटमेंट, हे माझे संपूर्ण ट्रान्झॅक्शन शीट आणि या पीडीएफ फाईल त्यांना फॉरवर्ड केल्या की याच्यामध्ये कुठेही आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज नसते. तर त्याच्यामुळे आधी सांगितली, विनंती केली त्याच्याप्रमाणे तुमच्या सीए कर सल्लागाराबरोबर विचारणा करा की असं टॅक्स हार्वेस्टिंग आपल्याला करता येईल का. आत्ता तुमच्या अकाउंटमध्ये नफा असेल किंवा नुकसान असेल, नफा असला तर तो नलिफाय तुम्ही करू शकता. तुमचा पोर्टफोलिओ लॉसमध्ये आणि तुम्ही प्रॉफिट बुक करत गेलेला आहात, त्या प्रॉफिटवरती अननेसेसरी टॅक्स भरू नका. तुम्ही तुमचे नुकसानीमधले शेअर्स विका. ते शेअर आयदर दुसऱ्या दिवशी सेम अकाउंटमध्ये किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या अकाउंटमध्ये लगेच त्याच दिवशी तुम्ही खरेदी करा. तर याच्यामुळे तुमचं टॅक्स हार्वेस्टिंग व्यवस्थित होईल आणि तुम्हाला जो कर भरणा येणार आहे त्याची लायबिलिटी थोडीशी कमी होईल. सगळ्यात महत्वाचा अजून एक मुद्दा सांगतो की ज्यांना म्हणजे आम्ही तर अगदी लॉंग टर्म होल्ड करणारे आहोत, 15 वर्ष अगदी ब्लूचिप शेअर घेतलेले आहेत आणि या कुठल्याही शेअरमध्ये आम्हाला काही झालं तरी चालणार आहे, आम्ही त्या पोर्टफोलिओला धक्का लावणार नाही. असं जर तुमचं काही गणित असेल तर त्या गणिताचा पण मी आदर करतो. तुमच्याकडचे जर शेअर्स खरोखर चांगले असले आणि कंटिन्युअस आता या मार्केट पडतीच्या काळामध्ये सुद्धा ते जर चांगले नफा आहे त्यांना असं जर दिसत असेल तुम्हाला, तरी सुद्धा दरवर्षी तुम्हाला ₹1.25 लाख लिमिट मिळते इन्कम टॅक्स कडनं. लॉंग टर्म प्रॉफिट तुमचा तो नलिफाय होतो. ₹1.25 लाख जर तुम्ही नफा बुक केला तर ऍटलिस्ट तेवढ्याचा तरी तुम्ही फायदा घ्या. आता समजा जर ₹1.25 लाख हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी समजा अगदी लॉंग बॅक तुम्ही ₹1,000 समजा रिलायन्स घेतलेले असले आणि त्याचा भाव जर आता ₹1,300 चाललेला आहे, या लेवलला जर तुम्ही ते विकलेच समजा, तर तुम्हाला जो काही आता या 3 वर्षांमध्ये 4 वर्षांमध्ये नफा झालेला आहे, हा नफा तुमचा टॅक्स फ्री नफा झालेला आहे. एक दिवसाचं फक्त तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचं आहे आणि हा जो तुम्ही लॉंग टर्म नफा बुक केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची कर भरणा असा येत नाही आणि तुमचा जो काही लॉंग टर्म लॉस झालेला असेल समजा, तर तो लॉंग टर्म लॉस तुमचा इव्हन प्रॉपर्टी सेलमध्ये जरी झालेला असला तरी सुद्धा तो सेट ऑफ केला जातो अदर ऍसेट्स बरोबर सुद्धा. आणि शॉर्ट टर्म मध्ये जर तुम्हाला लॉस झालेला असेल तर तो लॉस सुद्धा आपल्याला या लॉंग टर्म प्रॉफिटच्या अगेन्स्ट सेट ऑफ करता येतो. तर असे पीडीएफ फाईलमध्ये हे सगळी उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील. मी ग्रुपवरती या पीडीएफ फाईल सगळ्या शेअर करतोच आहे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स पण दिलेली आहे आणि जे काही मी प्रोव्हिजन सांगितल्या तर त्या सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्स वाचायला मिळतील. अजून ते कोणाच्या शंका असल्या तर आपण विचारू शकता. जी होल्डिंग कॉस्ट म्हणजे मी जे उदाहरण देत होतो लॉंग टर्म इन्व्हेस्टरचं, की ज्याला वर्षानुवर्ष ब्लूचिप स्टॉक होल्ड करायचे आहेत कुठल्याही वर्षाचा ब्रेक न घेता, त्यांनी दरवर्षी ₹1.25 लाख तरी नफा आपला टॅक्स फ्री करून घ्यावा. त्याच्याने काय होतं की आपली दरवर्षाची होल्डिंग कॉस्ट आहे ती वरच्या लेवलला जात असते. अगदी शेवटी ज्या वेळेला समजा असं ठरवलेलं असेल की अगदी रिलायन्सच उदाहरण घेऊया की ₹1,000 रिलायन्स घेतलाय आणि तो समजा 3,000 झाल्यानंतरच मी विकणार आहे आणि त्याला समजा 10 वर्ष लागली 3,000 पर्यंत जायला, तर हळूहळू टप्प्यांमध्ये जर
तो असा प्रॉफिट बुक केला तर पूर्ण 1,000 ते 3,000 या प्रवासामध्ये जो त्याला 2,000 रुपयाचा नफा होणार आहे, तर एकदम 10व्या वर्षी समजा असं झालं तर 10व्या वर्षी त्याला अ, या 2 लाख रुपयावरती खूप मोठा टॅक्स भरणा येऊ शकेल. त्याच्याऐवजी दर वर्षाला जर त्यांनी थोडा थोडा नफा बुक करत गेला 1,15 लाख रुपयाच्या ब्रॅकेट प्रमाणे, तर त्याची होल्डिंग कॉस्ट वरती वरती जाते. 1,000 रुपयाला खरेदी केलेला यावर्षी समजा 1,350ला विकला त्यांनी, तर हे 350 रुपयाचा नफा गुणिले 100 शेअर असले तर 35,000 रुपये त्याचे फ्री ऑफ कॉस्ट त्याला कर सवलत मिळाल्यामुळे हा जो नफा बुक झालेला आहे त्याच्यावरती कर भरणा येत नाही. दुसऱ्या वर्षासाठीचं जे कॅल्क्युलेशन येतं हे 1,350 त्याची खरेदीची किंमत होती तिथपासून पुढे चालू होतं. जर पुढच्या वर्षी म्हणजे आता जर त्यांनी हे ट्रान्झॅक्शन केलं तर पुढच्या वर्षीच्या 12 महिने होऊन गेल्यानंतर 13व्या महिन्यामध्ये जर त्यांनी तेच पुन्हा रिलायन्स विकले आणि त्यावेळेला समजा 1,700चा भाव असला आणि आता 1,350ला खरेदी केलेली असेल, तर पुन्हा एकदा हे जे 35,000 रुपये आहेत, 350 रुपयाचा फरक, 400 रुपयाचा फरक, तर हा 350-400 रुपयाचा फरक पुन्हा एकदा त्याला टॅक्स फ्री अशा पद्धतीने मिळतो. आणि त्याच्या पुढच्या वर्षासाठी म्हणजे 13व्या महिन्यानंतरच्या वर्षासाठी त्याचं कॅल्क्युलेशन हे 1,350 पासून सुरू नाही होत. ते त्यावेळेचा जो खरेदीचा रेट असेल म्हणजे 1,700 असेल समजा त्यावेळेला, तर त्या 1,700च्या पुढे त्याचं टॅक्सचं कॅल्क्युलेशन चालू होतं. तर ही होल्डिंगची कॉस्ट ऑफ अक्वायरमेंट सुद्धा आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकतो. तर हा सुद्धा फायदा प्रत्येकाने करून घ्यावा. अशा प्रकारचं टॅक्स आणि प्रॉफिट हार्वेस्टिंग हे असतं. तर याची माहिती या पीडीएफ द्वारे तुम्हाला मिळेल. आपली मीटिंग संपायला 8 मिनिटं आहेत. कोणाला या टॅक्स हार्वेस्टिंग विषयी जर काही शंका असेल तर ती विचारा. जर नसेल तर आपण जोपर्यंत आपल्याला टाइम परमिट करतोय तोपर्यंत या चार्ट विषयी बोलूया, मार्केटच्या पुढच्या डायरेक्शन विषयी बोलूया. आणि जर गरज असेल तर मग आपण पुढच्या सेशनला पुन्हा जॉईन करूया. कोणाची काही शंका आहे टॅक्स हार्वेस्टिंग विषयी? तर मला एक विचारायचं आहे. आपण अभिजित बोलतोय. बोला ना. आपण सपोज झिरोदावर गेलो आणि तिथे टॅक्स हार्वेस्टिंग पी अँड एल स्टेटमेंट रन केलं तर त्यात पण आपल्याला कदाचित इन्फॉर्मेशन मिळते ना की कुठे शॉर्टफॉल आहे आणि तो कुठे ब्रीच करायचा. तुम्हाला यावर काय आहे का इन्फॉर्मेशन? हे समजून घेणं प्रत्येकाला कळू शकेलच असं मी खात्री देऊ शकत नाही. कारण त्याचे ते कॉम्प्लिकेटेड असतं. मुळात ही कन्सेप्ट थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. तर त्याच्यामुळे हे सगळ्यांना ओके. पटकन कळू शकेल असं मी सांगू शकत नाही. जर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर तुम्ही ते स्टेटमेंट वापरा. अदरवाईज प्लेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट काढा आणि ते प्लेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट तुम्ही त्याप्रमाणे ऍक्शन घ्या. कारण त्या प्लेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंटमध्ये तुमचा शॉर्ट टर्म प्रॉफिट, शॉर्ट टर्म लॉस हे सगळे डिटेल्स दिलेले असतात. तर ते तुम्हाला म्हणजे एका कागदावरती मांडून व्यवस्थित तुम्हाला डिसिजन त्याचा चॉकआउट करता येईल. सल्लागाराबरोबर तुम्ही नक्की हे सगळे मुद्दे डिस्कस करू शकता. एक सेकंड ओपिनियन हवं असेल तर मी तुम्हाला थोडंसं गाईड, मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे करू शकतो. मी आधी सांगितलं त्याच्याप्रमाणे मी टॅक्स प्रॅक्टिशनर नाही, पण जेवढी माहिती आहे तेवढी मी नक्की सपोर्ट करेन तुम्हाला त्या बाबतीमध्ये. मी पीडीएफ फाईल आता शेअर केलेली आहे आपल्या ग्रुपवरती, तर तुम्ही सावकाश किंवा आता मीटिंग चालू असताना सुद्धा बघू शकता. ओके सर, थँक्यू. अजून काही कोणाची जर शंका नसेल तर या ग्राफ विषयी बोलूया. सगळ्यात महत्वाचं, सेकंड सेशनला जाण्याच्या अगोदर मला एवढंच फक्त दाखवायचं आहे की ऍट ग्लान्स तुम्हाला कळू शकतंय 2020 कोविड पिरियड पासूनचा हा ग्राफ तुमच्या समोर आहे. आणि हा रायझिंग ट्रेंड आहे. मी अगदी ट्रेंड लाईन इथे टाकण्याची गरज नाहीये. तुम्ही बघू शकताय की इथनं जी सुरुवात झाली त्याची 1 एप्रिल 2020ला तो 8,000च्या जवळपास होता निफ्टी. उजव्या बाजूला त्याच्या व्हॅल्यूज बदलत आहेत. आणि तिकडनं तो असे थोडेसे उतार चढाव बघत दर महिन्याचं एक एक कॅन्डल आहे. आणि इथपर्यंत तो गेलेला होता 26,300 जवळपास. आणि पुन्हा एकदा तो अटेम्प्ट त्याने केला पण तो फेल झाला. अजूनही तो म्हणावा तितका पडलेला नाहीये. ही बरोबर आधीच्या याच्यात उल्लेख केला त्याच्याप्रमाणे 26,300 पर्यंत गेलेला तो जवळपास 21,700 पर्यंत आलेला होता. आणि तिथनं पुन्हा त्यांनी 6 ते 8 महिन्यांमध्ये मोठी रॅली दिली. तर त्याच्यामुळे आता सुद्धा जर मार्केट पडझड होत असली तरी सुद्धा दिस इज बेस्ट टाइम टू एंटर इन अ मार्केट. हे मला जो काही सल्ला माझ्या याच्या मेन ब्रोकर कडनं मिळालेला होता त्या सल्ल्याच्या आधारे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि हे जर ग्राफवर, टेक्निकल चार्टवर विश्वास ज्यांचा आहे तर त्यांना नक्की कळू शकेल
की मला काय सांगायचंय ते. ही जी लाल लाईन आहे, ही लाल लाईन 100 डेज EMA मी इथे मार्क केलेली आहे, लाल रंगाची तुम्ही बघताय ती. आणि हा जो कालावधी आहे, माझा कर्सर जिथे आहे आता, हा कालावधी आहे ऑक्टोबर 2018 मधला. इथपासून आपण बॅक टेस्ट करतोय त्याला, म्हणजे जवळपास आज 2026 चालू आहे आणि ऑक्टोबर 2018 पासूनचा आपण ग्राफ बघतोय. तर ऑक्टोबर 2018ला पहिल्यांदा त्यांनी रिस्पेक्ट केलं. इथे सुद्धा त्यांनी 2019 फेब्रुवारीमध्ये रिस्पेक्ट केलं. इथे सुद्धा त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये रिस्पेक्ट केलं. कोविडचा कालावधी हा अख्ख्या जगामध्ये खूप टेस्टिंग टाइम होता, तर तो त्यांनी फक्त एकदा एक्सेप्शनल केस म्हणून ब्रेक केलेला दिसतोय. पण अदरवाईज इथली सुद्धा तारीख सांगतो, 14 सप्टेंबर 2020. त्याच्या पुढची तारीख आहे 4 जुलै 2022 किंवा जुलै 2022. त्याच्या पुढची तारीख आहे मार्च 2023. त्याच्या पुढची तारीख आहे मागचंच वर्ष बरोबर, मार्च 2025. आणि आता पुन्हा तुम्ही बघताय, मी जरा थोडस याला झूम करतो. तर आता तुम्ही बघताय की आता पुन्हा एकदा तो या लाल रेषेच्या जवळपास आलेला आहे. ही लाल रेष आता स्थिरावलेली आहे ती 24,450 किंवा 24,437 याच रेंजच्या याच्यामध्ये, त्या पॉइंट्समध्ये. आणि याच्या अगोदर मी झूम केल्यानंतर तुम्हाला हे आता व्यवस्थित दिसत असेल की प्रत्येक वेळेला या लाल लाईनचा आदर आपल्या निफ्टीच्या ग्राफने केलेला आहे. आणि जी 200 EMA ची खालची जांभळी लाईन दिसते, ही लाईन त्यांनी कधी पण ब्रेक केलेली नाहीये. तर म्हणून मी या टेक्निकल ग्राफच्या आधारे 2018 सालापासूनचा हा पूर्ण ग्राफ आहे. ही वेळ याच्या आधी तुम्हाला झूम केलेलं नव्हतं, त्यावेळेला दाखवलेली होती. मार्च 2023ला सुद्धा त्यांनी बरोबर टच केला आणि वरती गेला. हा कालावधी आहे जून 2022चा. हा कोविडचा पिरियड. पण त्याच्या आधी सुद्धा 2018 पासून बघा, किंवा त्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा 2016चा कालावधी. इथे फक्त वर्स्ट पुन्हा एकदा झालेलं होतं, पण जांभळी लाईन त्यांनी ब्रेक केलेली नाहीये. त्याच्यामुळे आता सुद्धा तशी काही परिस्थिती नाहीये की जांभळी लाईन ब्रेक होऊ शकेल. पण आता मी अजून त्याच्या मागे आलो आणि ही लाईन आहे आता 2013 मधली. जवळपास 12-15 वर्ष झाली हे कंटिन्युअस असंच होतं की ही लाल लाईन सहसा ब्रेक होत नाही, जांभळी लाईन तर नाहीच नाही. तर त्याच्यामुळे आता आपण लाल लाईनच्या जवळपास आहोत आणि जांभळ्या लाईनचं पण मार्किंग तुम्हाला दाखवून ठेवतो. तर या जर ग्राफवरती तुमचा विश्वास असला आणि जर तुम्ही या लाईन्सचा रिस्पेक्ट केलेला जर बघू शकत असाल, तर डेफिनेटली तुम्ही पण हा डिसिजन घेऊ शकता. जांभळ्या लाईनचं मार्किंग आहे 21,700, जो मागच्या वेळेचा फॉल होता. 21,700 वरनं मार्केट वरती गेलेलं होतं आणि आता पण 21,700 ही जांभळी लाईन आहे. पण लाल लाईनचा जर केलेला रिस्पेक्ट या कालखंडामध्ये तुम्ही बघितला, मे 2022, मे 2023, एप्रिल 2025 आणि आता पुन्हा एकदा, तर या लाईनचा आदर तुम्ही केलेला बघताय. मार्केट, सॉरी, आपला मीटिंग संपायला शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. या ग्राफ विषयी आपण काही मतं आणि आधीच्या टॅक्स हार्वेस्टिंगच्या मुद्द्यावरती काही मतं तुमची जाणून घ्यायला मला आवडतील. तर सेम लिंक वापरा आणि जॉईन करा. ग्रुपवरती लक्ष ठेवा, कधी कधी झूम लगेच जॉईन करू देत नाही, तर त्याच्यामुळे कदाचित आपल्याला 9 मिनिटं थांबायला लागेल. तर ही 9 मिनिटं थांबूया आपण आणि पुन्हा रिजॉईन करूया. मी त्याप्रमाणे ग्रुपवरती तुम्हाला सूचना देतोच. थँक्यू फॉर जॉईनिंग. पुन्हा सेकंड सेशनमध्ये भेटूया. प्लीज रिजॉईन करा. थँक्यू.